गेल्या 15 दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचे 4 झटके बसल्यानंतर आता राज्यात आणखी एक दरवाढ झाली आहे। पुण्यात गुरुवारी सकाळपासून सीएनजी गॅसच्या दरात 2 रुपये 50 पैशांची वाढ झाली आहे आणि त्यामुळे पुण्यात प्रति किलो सीएनजीचा दर हा 94 रुपये 85 पैसे इतका झालाय। पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव, हिंजवडी मधल्या अनेक पेट्रोल पंपांवर सीएनजीचे नवे दर लागू झालेत, तर दुसरीकडे नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात 1 रुपये 35 पैशांची वाढ झाली आहे। नाशिकमध्ये सीएनजी प्रति किलो 96 रुपये 50 पैशांवर पोहोचलाय, तर संभाजीनगरमध्ये सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ झाली आहे। संभाजीनगरमध्ये सीएनजी आता 103 रुपयांवर गेलाय, त्यामुळे आता सीएनजी वाहनधारकांनाही दरवाढीचा मोठा भुर्दंड सोसावा लागणार आहे। तर पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये सीएनजीचे नवे दर लागू झालेले आहेत, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा एक दणका खाल्ल्यानंतर तो झटका सहन केल्यानंतर आता सीएनजी वाहनधारकांना देखील दरवाढीचा फटका सहन करावा लागतोय। नाशिकमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि पुण्यामध्ये सीएनजीच्या दरामधली ही वाढ लागू झाली आहे। पुण्यामध्ये 2 रुपये 50 पैशांची वाढ झाली आहे, नाशिकमध्ये देखील अशीच वाढ झालेली आहे। नाशिकमधली वाढ आहे 1 रुपये 35 पैशांची आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 रुपयांची वाढ लागू झालेली आहे। तर सीएनजीच्या या दरवाढीवर पुणेकरांनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण पाहूयात। पेट्रोल डिझेल नंतर आता सीएनजी वाहनधारकांना देखील महागाईचा फटका सहन करावा लागतोय। आपण जर बघितलं तर काल रात्रीपासून सीएनजीच्या दरात 2.5 रुपयांनी वाढ झाली आहे। पुण्यात सध्या सीएनजी 94.75 रुपयांनी विकला जातोय आणि एवढंच नाही तर पुण्यात मोठ्या प्रमाणात कॅब चालक आहेत, सोबतच रिक्षा चालक देखील आहेत आणि त्यांच्यावर देखील याचा परिणाम होणार आहे। माझ्यासोबत कॅब चालक आहेत। 2 रुपयांनी वाढ झाली आहे आणि मागच्या महिन्याभरात 4 रुपयांनी वाढ झाली आहे। काय फटका सांगतो? नाही, मागच्या 4 महिन्याभरात नाही तर एक 8 दिवसामध्ये 4 रुपयाची वाढ झालेली आहे आणि डिझेल पेट्रोलपेक्षा आम्हाला सीएनजी परवडत होता। तर आता एवढा जर सीएनजी वाढायला लागला तर कॅब चालकांनी गाड्या कशा चालवायच्या आणि त्याच्यामुळं काही कंपन्या आम्हाला पेमेंट वाढवून देत नाहीत आणि जर ही अशीच वाढ चालू राहिली तर मग आम्हाला खूप मोठा फटका आहे हा। सीएनजीच्या दरात वाढ केलेली आहे। आता तुमचा कॅब चालक आहात तुम्ही, तुम्हाला रोजचा फटका सहन करावा लागणार आहे। हो, आधीच ट्रिपा नाही, त्यात रेट वाढत चालले, ट्रिपा येत नाहीत। तर पेट्रोल डिझेलवरचे तर रेट वाढलेच आहेत आणि त्याचे सीएनजीचे पण रेट वाढले। सीएनजीचे पण वाढलेत, आधी कमी होते आता परत वाढले। आता काय आहे म्हणजे तुमचा रोजचा धंदा आहे तो, त्याच्यावर काय परिणाम होणार? हो होणार ना, ट्रिपा नाही येत, ट्रिपाच नाहीत पडत त्याच्यामुळे पण सगळ्या याच्यामुळे। हो, जर बघितलं तर सीएनजीच्या दरात मागच्या महिन्याभरात 4 रुपयांनी वाढ झाली आणि काल रात्रीपासून 2.5 रुपयांनी वाढ करण्यात आली आणि याचा सगळा फटका जो आहे तो रिक्षा चालक आणि कॅब चालकांना मोठ्या प्रमाणात बसणार।